गाईज, हॅलो, हाव आर यू. आता एवढं बोलून तर मी मराठीतच बोलेल कारण मला काय इंग्लिश येत नाही. आपल्याला मराठी साधी सोपी भाषा येते. तर एवढं बोलून आपण सुरुवात करू आपल्या आजच्या व्लॉगला. तर भाई आज मी जाणार होते केस कापायला. तर केस कापायला गेले तर त्या पार्लरमध्ये जाम गर्दी होती. तर जाम गर्दीमुळे तर मी जास्त कंटाळले होते. पण काय करणार, आता दिवाळीच्या दिवशी केस कापायला आले म्हटल्यावर थांबावं तर लागणारच. त्यासाठी मी 1 ते 2 तास वेटिंग केली. शेवटी वेट करून मी थकून गेले. आता मला घरी जायची इच्छा झाली होती, पण तेवढ्यात काही का होईना माझा नंबर आला. माझ्या नंबरच्या आधी तर माझी बहीणच आधी येऊन बसली. त्यात आपण काय करू शकतो. आता लहान बहीण असल्यावर म्हणजे असाच पश्चाताप होतो. काय आता जाऊ द्या, काय बोलू शकत नाही. त्यामुळे तिने केस कापले असे पटकन असे. मी मिररसमोर अशी काहीतरी टाईमपास करत बसले होते बाई. पण काय करणार, आता मिररसमोर टाईमपास करू नये कंटाळा. तर म्हटलं थोडीशी आपण अशी स्टाईल मारावी. तर स्टाईल मारायला गेली आणि त्यातल्या त्यात केस मोकळे सोडून मस्तपैकी अशी मिररसमोर उभी राहिली. तो मिररही मला म्हणत असेल, काय राव, ही पोरगी सारखी उभी राहते त्या मिररसमोर. पण तो काय मिरर बोलू शकत नव्हता, त्यामुळे तो मिरर काय बोलला नाही. आणि मी मस्तपैकी असे माझे फोटोज वगैरे काढले, टाईमपास केला. तुम्हाला तर माहिती आहे मला फोटोज काढायला किती आवडतं. आणि तिथे एक छोटी मुलगी होती. त्या मुलीची तर मी फुल येडी घेतली. आता काय, आपल्याला टाईमपासला काही साधन नसल्यामुळे आपण तिची सेडी घेत बसलो. तिचं काय बोलून होत नव्हतं, तिचं तोंडही दुखत नव्हतं. मम्मीन ती फुल टाईमपास करत होती. बघितलं, खूप वाट बघितल्यानंतर अक्षराचे केस कापून झाले. तेवढ्यात मी बसले. मस्तपैकी माझे केस कापून झाले. तर त्या बाईने मला पार्लरवाल्याने 4 शिव्या घातल्या. का बाई, तू सिरम यूज करत नाही. अरे बाई, आता मला सिरमचं काय माहितीच नव्हतं, तर मी यूज कशी करणार. तर फायनली माझे केस कापले. परत थोडीशी स्टाईल बिल मारली मी फोनसोबत. फोन आपला नसला तरी काय झालं. तर मस्तपैकी घरी आले अशी पटकन आणि डायरेक्ट संध्याकाळीच व्लॉग ओपन केला. कारण माझ्या लक्षातच नाही, मी दुपारी झोपून घेतलं होतं खुशाल. तर संध्याकाळी पप्पा घरी आले मस्तपैकी. पप्पा नाही, दिवाळीच्या 3-4 दिवस सुट्ट्या होत्या बाई. तर पप्पांनी मस्तपैकी छान असं गिफ्ट हॅम्पर आणलं होतं. ते दर दिवाळीलाच भेटतं दर दिवाळीला भेटतं, त्यामुळे त्याची जास्त उत्सुकता असते आम्हाला काय असतं काही नाही. तर वरच्यावर तर त्याच्यावर काजू कतली दिसत होती, पण कळत नव्हतं काजू कतली की नाही. ते फायनली ओपन केल्यावर आम्हाला कळलं की बाई एका बॉक्समध्ये काहीतरी काजू कतली नाही, याच्यात काहीतरी आहे बा, असंच काहीतरी फराळाचं. तर ते फायनली ओपन केलं. ते माझ्या बहिणीची याने लवकर ओपन होईना. खाती पिती कुठं घालती तिचं तिलाच माहिती बाई, काय सांगा. आणि ते पण माझ्या आवडत्या स्वीट्सचं होतं, सागर स्वीट्सचं. ते पाहून तर मला खूपच जास्त आनंद झाला. तो आनंद फार गगनात मावेनासा झाला. पण पटकन असे लवकर ते दोन्ही बॉक्स ओपन केले आणि बघितलं. ते एका बॉक्समध्ये असं चकली, चिवडा, खारे शंकरपाळे, काजू कतली आणि मिठाई निघाली. चलो तर बाय.